आणि आता बातमी आहे रशियातून। रशियाच्या सायबेरिया भागात भीषण थंडीने कहर केला असून तापमानाने सर्व विक्रम मोडीत काढलेत। जगातील सर्वात थंड प्रदेशांपैकी एक असलेल्या याकुतिया इथं तापमान थेट उणे 56 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलंय। परिस्थिती गंभीर होताच प्रशासनाने शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतलाय। नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आलाय। सायबेरियात थंडीचे सर्व विक्रम मोडीत। पारा उणे 56 अंशांवर। शाळा कॉलेजेस बंद, जनजीवन ठप्प। हाड गोठवणारी थंडी, घराबाहेर पडलेलं दाट धुकं आणि सगळीकडे पसरलेला हा बर्फ। हे दृश्य आहे रशियाच्या सायबेरियातलं। इथं तापमानाचा पारा उणे 56 अंशांवर पोहोचलाय। याकुतियातील टिक्सी या किनारी गावात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार हिमवृष्टी सुरू आहे। हिमवृष्टी आणि वेगवान वाऱ्यांमुळे संपूर्ण गाव बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली झाकलं गेलंय। अनेक घरांच्या दारांपर्यंत बर्फ साचल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही अशक्य झालं असून अनेक जण घरातच अडकून पडलेत। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात तापमान आणखीन घसरून उणे 60 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याकुतिया हा प्रदेश जगातील सर्वात थंड वस्ती असलेल्या भागांमध्ये गणला जातो। इथं हिवाळ्यात तापमान साधारणतः उणे 40 ते उणे 50 अंश सेल्सिअस दरम्यान असतं, तर काही वेळा ते उणे 60 अंशांपर्यंतही घसरतं। कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झालंय। शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली आहे। रस्ते बंद असून दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळवणंही कठीण झालंय। प्रशासन आणि आपत्कालीन सेवा बर्फ हटवण्याचं काम करतंय, मात्र जोरदार वाऱ्यांमुळे अडचणी येत आहेत। दरम्यान हवामान खात्यानं नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत। याकुतियात थंडी नवीन नाही, मात्र यंदाच्या थंडीनं आणि हिमवादळानं जनजीवन अक्षरशः गोठून टाकलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।